श्री महाराज जेव्हा गुरुशोधार्थ बाहेर पडले आणि पूर्ण गुरुकृपा मिळवून परत गोंदवल्यास आले, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा श्री महाराज याच मारुतीच्या देवळात उतरले. त्यावेळेचं श्री महाराजांचं वर्णन असं होतं की मजबूत शरीरयष्टी, सतेज कांती, वाढलेला जटाभार, मोठी दाढी, हातामध्ये रुद्राक्ष, एका हातात कुबडी आणि सर्वांगाला भस्मलेपन, अशी श्री महाराजांची मूर्ती याच मारुतीच्या देवळात आलेली. त्यांच्याबरोबर 4 बैरागी शिष्य होते. त्यांनी इकडे धुनी पेटवली. जशीच गावामध्ये वार्ता पसरली की देवळामध्ये एक वैरागी आला आहे, सगळे लोक दर्शनाला लगेच धावायला लागले. इनफॅक्ट श्री महाराजांचे आईवडीलही त्या वैरागाच्या दर्शनाला आले. पण जवळजवळ 8 वर्षांनंतर श्री महाराजांना पाहिल्यामुळे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना काही ओळखलं नाही. इनफॅक्ट गीतादेवींनी म्हणजेच श्री महाराजांच्या मातोश्रींनी महाराजांना असं विचारलंही की माझा मुलगा घरातून निघाला आहे, बाहेर गेला आहे, तो कुठे असेल, ह्याचा तुम्हाला काही पत्ता आहे का? तर त्यावर श्री महाराजच त्यांना म्हणालेले की बाई, तुमचा पुत्र सुखरूप आहे, तुम्ही नामस्मरण करत जा, म्हणजे 1 वर्षाने तो तुम्हाला परत भेटेल. आणि खरोखरच 1 वर्षानंतर श्री महाराज परत ह्याच देवळात उतरले आणि पुढच्या दिवशी स्वतः घरी गेले आणि आपली ओळख दिली. पाहूयात ते मारुतीचं देऊळ.